नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. शहापूरमध्ये घरासमोर 1,20,000ची दुचाकी लंपास. शहापूर पोलीस ठाण्यात हद्दीतील खोतवाडी परिसरात घरासमोर पार्क केलेली तब्बल 1,20,000 रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार खोतवाडी येथील विठ्ठल सखाराम यादव हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांनी त्यांची हिरो कंपनीची HF डिलक्स मोटरसायकल घरासमोर हँडलॉक करून उभी केली होती. 18 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून 19 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने घरासमोर लावलेल्या दुचाकीचे हँडलॉक तोडून ती लंपास केली. सकाळी दुचाकी दिसून न आल्याने यादव यांनी परिसरात शोध घेतला, मात्र दुचाकीचाही काहीही ठावठिकाणा लागला नाही. चोरीला गेलेल्या दुचाकीची किंमत सुमारे 1,20,000 रुपये असून या घटनेमुळे परिसरात वाहन चोरीच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी विठ्ठल यादव यांनी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) नुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी चोरीच्या दुचाकीचा शोध सुरू केला असून परिसरातील CCTV फुटेज तपासले जाण्याची शक्यता आहे. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल 2057 सुतार करत आहेत.